नमस्कार मैत्रिणींनो, तर आज आपण बनवणार आहोत कोबीची चमचमीत अशी भाजी बनवणार आहोत। तर कोबीची भाजी तर आपण नेहमीच घरात बनवतो, पण अशा पद्धतीने एकदा नक्की तुम्ही कोबीची भाजी जी आहे इथे एकदा नक्की बनवून पहा। तर त्यासाठी इथे मी मीडियम साईजचा जो कोबी असतो तो घेतलेला आहे। तर कोबी जो आहे तो असा पातळ असा चिरून घेतलेला आहे। तर तुम्ही इथे पाहू शकता किती पातळ असा इथे मी चिरून घेतलेला आहे कोबी। त्यानंतर इथे मी एक कांदा, एक टोमॅटो आणि एक मिरची इथे कापून घेतलेली आहे। तर आता इथे फोडणी देऊन घेणार आहोत। तर त्यासाठी इथे मी एका कढईमध्ये मी तेल टाकून घेतलेले आहे। त्यामध्ये मोहरी, त्यानंतर जिरे टाकून घेतलेलं आहे। त्यानंतर इथे हिंगसुद्धा इथे टाकून घेतलेला आहे। तर आता यामध्ये आपण मिरची टाकून घेणार आहोत। बारीक कापून घेतलेली आपण मिरची होती ती सुद्धा यामध्ये टाकलेली आहे। त्यानंतर इथे उभा चिरलेला कांदा टाकून घेतलेला आहे। तर कांदा चांगला असा शिजून घ्यायचा आहे। त्यानंतर यामध्ये आपण लसणाच्या 4 ते 5 पाकळ्या घेतलेल्या आहेत। तर लसूणसुद्धा इथे आपण चिरून घेतलेला आहे। तुम्ही हवं असेल तर तुम्ही ठेचूनसुद्धा यामध्ये टाकू शकता। त्यानंतर इथे कढीपत्त्याची 5 ते 6 पाने इथे टाकून घेतलेली आहेत। तर कोबीची भाजी जी आहे ती प्रत्येकाची बनवण्याची पद्धत जी असते वेगवेगळी असते, परंतु या पद्धतीने जर का तुम्ही बनवाल तर नक्कीच सर्वांना आवडेल। त्यानंतर इथे पण लसूणसुद्धा चांगला शिजलेला आहे। तर आता आपण यामध्ये टोमॅटोसुद्धा टाकून घेतलेला आहे। त्यानंतर टोमॅटोसुद्धा चांगला असा शिजून घ्यायचा आहे। तर अगदी 5 ते 10 मिनिटांमध्ये अगदी सहज अशी ही भाजी तयार होते। तर इथे चवीनुसार मीठ आणि हळद टाकून घेतलेली आहे। तर बाकीचे मसाले जे आहेत ते तुम्हाला इथे टाकायची काही आवश्यकता नाही। अगदी हळदीवर सुद्धा इथे भाजी जी आहे ते अगदी छान अशी लागते। तुम्हाला हवं असं तर या भाजीमध्ये तुम्ही बटाटासुद्धा टाकू शकता, नसेल हवे तर तुम्ही नाही टाकलं तरी काही हरकत नाही। बहुतेक ठिकाणी भाजी जी असते कोबीची त्यामध्ये बटाटा असा टाकला जातो, परंतु इथे नाही टाकले तरी काही हरकत नाही। अशी फक्त कोबी तुम्ही चिरून आणि अशी फोडणी जर का भाजीला देणार तर भाजी जी आहे ती खूपच छान अशी होते आणि चवीला तर अप्रतिम अशी ही भाजी लागते। अगदी झटपट अशी ही कोबीची भाजी इथे तयार होते। तर इथे सर्व मसाले जे आहेत चांगले असे इथे मसाले आपण टाकलेलेच नाही महत्त्वाचं म्हणजे। तर इथे हळदसुद्धा चांगली अशी शिजून झालेली आहे। त्यानंतर आपण इथे कोबीसुद्धा टाकून घेतलेला आहे। कोबी जे आहे फोडणीमध्ये चांगला असा परतवून घ्यायचा आहे। त्यानंतर झाकणावर पाणी ठेवून द्यायचं आहे। तर तुम्ही इथे पाहू शकता कोबीला चांगलं असं पाणी सुटून कोबी जो आहे चांगला असा शिजलेला आहे। तर तुम्ही इथे पाहू शकता अगदी कोबी जो आहे अगदी मऊ असा पडलेला आहे। तर इथे आता आपण पुन्हा एकदा झाकण ठेवून देणार आहोत आणि झाकणावर पाणीसुद्धा ठेवून देणार आहोत। तर इथे पुन्हा एकदा आपण पाहणार आहोत कोबी जो आहे चांगला असा शिजलेला आहे। तर अगदी खमंग अशी ही भाजी इथे आपली तयार झालेली आहे। तर आता आपण यामध्ये ओलं खोबरं किसून असं टाकून घेऊया त्या भाजीमध्ये। तर इथे आपण ओलं खोबरं जे आहे ते इथे किसून घेतलेलं आहे, खोवून टाकलेलं आहे। त्यानंतर इथे कोथिंबीरसुद्धा टाकून घेतलेली आहे। तर इथे भाजी जी आहे ती तयार झालेली आहे। तर अगदी चमचमीत अशी ही भाजी इथे तयार झालेली आहे। अगदी 8 ते 10 मिनिटात इथे आपली भाजी जी आहे ती तयार झालेली आहे। तर अगदी कमी वेळात इथे कोबीची भाजी जी आहे इथे आपली बनवून तयार झालेली आहे। तर तुम्ही चपातीसोबत किंवा तांदळाच्या भाकरीसोबतसुद्धा ही भाजी खूपच छान लागते। तर तुम्हीसुद्धा अशा पद्धतीची भाजी जी आहे ती एकदा नक्की बनवून बघा, खरंच सर्वांना खूप आवडेल। बाय बाय।